देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 19 एप्रिलपासून ते 1 जूनपर्यंत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीची कसून तयारी सुरू केली आहे. भारतीय लोकशाहीचा उत्सव. आपल्या निवडणुकीमध्ये नागरिक मतदान करून आपले कर्तव्य बजावतात. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर शाई लावलेली असते. अनेक वेळा बोटाला ही शाई लावून घेतली जात असेल, पण ती कोण तयार करतं याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. 1962 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी तसेच बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर शाई लावण्यास सुरुवात झाली. ही शाई लावल्यामुळे दुबारा मतदान होणार नाही असा निवडणूक आयोगाचा दावा होता. तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त एकच कंपनी या शाईचे उत्पादन करत आहे. म्हैसूर पेंट अँड वॉशिंग लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. ही कर्नाटक सरकारची कंपनी आहे. त्याची स्थापना 1957 साली झाली. ही कर्नाटक सरकारची कंपनी आहे. तिची स्थापना 1937 साली झाली. 1947 मध्ये देशात स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली आणि म्हैसूरलाल अँड पेंट्स लिमिटेड असं त्याचं नामांकन केलं. 70व्या दशकापासून आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेला वापरली जाणारी शाई तयार करण्याची परवानगी या एकाच कंपनीला आहे. ही शाई बनवण्याची पद्धत ही सिक्रेट आहे. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या मदतीने ही शाईची निर्मिती केली जाते. म्हैसूर पेंट अँड वॉशिंग लिमिटेड या कंपनीकडून भारतासाठी नव्हे तर जगभरात 25 देशांना ही शाई निर्यात केली जाते. या शाईच्या एका बाटलीतून 700 मतदारांच्या बोटावर मतदान केल्याची खूण केली जाते. प्रत्येक बाटलीत 10 मिलियन शाई असते. फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार 10 ml च्या एका बाटलीची किंमत ₹127 एवढी आहे.